नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट कच्च्या कैरीचं लोणचं. तर अगदी झटपट तयार होतं हे लोणचं आणि खायला अतिशय चविष्ट असं. आपल्याला जेव्हा आपण जेवणासोबत खायचं त्यावेळेस आपण हे लोणचं खाऊ शकतो. तर अगदी झटपट तयार होणारं हे लोणचं आहे. खूप जास्त साहित्य न वापरता आपण आजचं हे लोणचं तयार करणार आहोत. तर इन्स्टंट लोणचं आहे, सोपी रेसिपी आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर कच्च्या कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथं मी 3 कच्ची कैरी घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता मी याला कट करून घेणार आहे. खूप छान लागते हे कैरीचं लोणचं. तर मी हे कैरी जी आहे ती छोटी छोटी कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही कैरी कट करू शकता. तर मी छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी ही कैरी कट करून घेते. तर सगळी कैरी मी अशीच कट करून घेणार आहे. हे बघा, सगळी कैरी मी कट करून घेतलेली आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर ही कट केलेली कैरी जी आहे ती मी एका टोपामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला सगळे मसाले वगैरे व्यवस्थित मिक्स करता येतील यासाठी. हे बघा, या टोपामध्ये मी सगळी कैरी जी कट केलेली आहे ती काढून घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे सुके मसाले. तर सुरुवातीला मी टाकणार आहे हळद. खूप छान लागतं हे कैरीचं जे लोणचं आहे ते. तर आता मी टाकणार आहे लाल मिरची पूड. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पूड कमी जास्त टाकू शकता. तर हे बघा, मी लाल मिरची पूड टाकून घेतलेली आहे. आणि आता मी टाकणार आहे याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी. तर सुके मसाले याच्यामध्ये मी कैरीमध्ये टाकून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मी सगळे मसाले मिक्स करून घेते सुरुवातीला. आणि आता आपल्याला तयार करायचा आहे तडका. तर तडका तयार करण्यासाठी मी इथं तडका पॅन घेतलेला आहे, तो गरम करायला ठेवते सुरुवातीला. तर तडका पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर पॅनसुद्धा गरम झालेला आहे. तर आता मी सुरुवातीला पॅनमध्ये टाकणार आहे तेल. तर तुम्ही जे तेल वापरता, मोहरीचं तेल वापरलं तरी चालतं, किंवा रेग्युलर जे आपण भाज्या बनवण्यासाठी तेल वापरतो ते जरी वापरलं तरी चालतं. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला. अगदी झटपट तयार होणारं हे इन्स्टंट कच्च्या कैरीचं लोणचं आहे आणि खायला अतिशय चविष्ट असं. तर सुरुवातीला मी तेल व्यवस्थित गरम करून घेते. तेल गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी मी सुरुवातीला थोडीशी मोहरी टाकून बघते. तर तेल गरम झालेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मोहरी. तर मोहरी थोडीशी जास्त टाकायची, या लोणच्यामध्ये खूप छान लागते. गॅस बारीक करून घेतलेला आहे मी आणि 2 चमचे मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. तर मी गॅस बंद करून घेते आणि आता मी टाकणार आहे जिरे. जिरेसुद्धा व्यवस्थित तडतडलेले आहेत. तर मी थोडीशी हिंग या तडक्यामध्ये टाकते. ह्या लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते याच्यामुळे. तर हे बघा, छान असं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि हे जे तयार केलेला आपल्याला तडका आहे तो मी या कैरीमध्ये टाकून घेणार आहे. तर हा तयार केलेला तडका ज्यावेळेस आपण कैरीवरती टाकतो तो तर अगदी छान असा सुगंध घरभर पसरलेला आहे आता. आणि आता मी व्यवस्थित याला चमच्याने मिक्स करून घेते. तर हे बघा, मी चमच्याने व्यवस्थित ही जे कैरीचं लोणचं आपण बनवतो
ते मिक्स करून घेते. तर किती छान दिसते हे कैरीचं इन्स्टंट लोणचं, तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने हे लोणचं तयार करून आपण फ्रीजला 10 ते 15 दिवसासाठी ठेवू शकतो. म्हणजे हे खराब वगैरे काही होत नाही, पण ते 10 ते 15 दिवस शिल्लक राहतच नाही. इतकं चविष्ट असं हे कैरीचं लोणचं तयार होतं, जे आपण झटपट तयार केलेलं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय किती छान. तर हे बघा, तयार आहे इन्स्टंट कच्च्या कैरीचं लोणचं. तर किती छान दिसते हे लोणचं, तुम्ही बघू शकताय. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं हे लोणचं, आणि अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारं लोणचं आहे. तर ह्याला मुरत वगैरे ठेवायची काही गरज नाही. हे असंच आपण बनवल्यानंतर लगेच जेवणासोबत खायला घेऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कैरीचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.